पूर्वीच्या अदानी NRC लिमिटेड या कंपनीमध्ये जवळजवळ 4000 कामगार कॉन्ट्रॅक्टचे आणि कायम कामगार काम करत होते. ती अचानक बंद पाडली आणि ती पण लॉकआउट करून. त्याच्या केसेस चालू आहेत. त्यानंतर ही कंपनी डबघायला येऊन अदानीने मातीमोल भावात कंपनीच विकत घेतली, NRC कंपनी. आणि ती कुठलीही देणी न देता कामगारांची ती कंपनी आता हा सिमेंटचा कारखाना सुरू आहे. त्याच्यामुळे भयंकर प्रक्षोभ आहे. आपण ऐकलं असेल की कामगारांनी आम्ही न सांगता मोर्चे आणले आणि घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आता अचानक हा सिमेंट प्लांट काढलेला आहे. आमची कोर्टात केस चालू आहे. कोर्टाची परवानगी न घेता ही त्याची कायद्याची बाजू आहे. आणि पहिल्यांदा देणी क्लिअर झाली पाहिजे कोर्टाच्या माध्यमातून किंवा एखाद्या सेटलमेंटच्या माध्यमातून, कराराच्या माध्यमातून, तरच हा प्लांट होईल. नाही तर हा होणार नाही, अशी युनियनची आणि कामगारांची आयटकची ठाम भूमिका आहे. मी या सर्व परिसरातील सर्व भूमिपुत्र असो, सर्व नागरिक असो, सर्व पक्षातील कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, सर्वांचं अभिनंदन करेल का सर्वांनी एकत्र होऊन आज या सिमेंट फॅक्टरीला इथे विरोध केलेला आहे. आणि खरंच एक अभिमानास्पद बाब आहे की या परिसरातील सर्व नागरिक मुद्देसूद जे हरकती आहेत, जे मुद्दे आहेत आणि का विरोध करायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आज इथे उपस्थित होऊन फायटिंग करून त्यांनी प्रशासनाविरुद्ध इथे जनजागृती केलेली आहे. तसेच आम्ही सुद्धा बोलताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एक स्मार्ट सिटी म्हणून हिची निवड झालेली आहे. अशा स्मार्ट सिटीमध्ये आणि अशा लोकवस्तीमध्ये असा प्रोजेक्ट राबवणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणेच आहे. हे सर्व त्यांना आम्ही या माझ्या लिखितमध्ये असो आणि जनसुनावणीच्या वेळी बोलण्यामध्ये असो सर्व तेथील अधिकाऱ्यांना आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे. तसेच माझा कामगार वर्ग आहे जो वर्षानुवर्ष NRC कॉलनीमध्ये राहतो आणि त्यांचे सुद्धा देणी दिलेली नाहीत, त्यांचे सुद्धा वाद चालू आहेत. आणि इथे हा प्रोजेक्ट राबवून त्यांच्याशी पण जीवाशी खेळलेच आहेत. तरी या सर्व पुढची भूमिका अशीच असणार की सर्वांनी एकत्र होऊन आम्ही हा लढा देणार. आज इथे सर्व नागरिकांनी जाहीर निषेध केला आणि चले जाओ अदानी, चले जाओ अंबुजा सिमेंट अशा नारा देऊन घोषणा दिल्या.